हिमालय शिवसेना भाजपमध्ये हा वाद पहिल्यांदा झालेला नाही आहे. यापूर्वी सुद्धा आपण अनेक वेळा बघितला. ते कल्याण महानगरपालिका डोंबिवलीतील निवडणुकीतील प्रचाराची सभा असोत, या सभांमध्ये सुद्धा भाजपच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवरती अशाच पद्धतीने टीका केली होती. अशाच पद्धतीने वाघ आणि सिंह यांच्या उपमा एकमेकांना दिल्या होत्या. दुसरीकडे आता पुन्हा एकदा हा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळतोय. मुंबई महापालिका निवडणूक जसजशी जवळ येते तसतसा या दोन्ही पक्षातील हा आक्रमकपणा, ही टीका ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजे मुंबईमधील जो मतदार आहे तो मतदार आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी भाजपने मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे घोटाळे बाहेर काढले. शिवसेना आता भाजपवर टीका करते आणि एकमेकांना पाण्यात पाहण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. परंतु ही केवळ निव्वळ धुळपेक असावी, कारण यापूर्वी सुद्धा एकमेकांवर टोकाची टीका केल्यानंतर हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेत. वारंवार सत्ता सोडण्याची भाषा, धमकी दिल्या जातात, परंतु सत्ता काही सोडवत नाहीये, कारण सत्तेसाठी हे सगळं सुरू असतं. आणि अशा टीका करण्यातून किंवा एकमेकांवर टीका करून कोणी आतापर्यंत सत्ता सोडलेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये महाराष्ट्राच्या इतिहासात. बऱ्याच कष्टाने शिवसेना भाजपची सत्ता आलेली आहे आणि ही सत्ता सहजासहजी कुठल्याही पक्षाला सोडेल असं चिन्ह नाहीये. आणि हिमालय आता जी टीका होते त्याच्यात कुठलाही बडा नेता आपल्याला समोर सहभागी होताना दिसत नाहीये. ही प्रवक्त्यांमध्ये लागलेली लढाई असं म्हणावं लागेल. आणि या लढाईमध्ये पक्षाचे सेनापती काय भूमिका घेतात, मग भाजपकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत किंवा शिवसेनेकडून उद्धव ठाकरे असोत, हे काय भूमिका घेतात, त्यांना ही टीका मान्य आहे का, त्यांच्याकडून या संदर्भात काय खुलासे येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्या नेत्यांच्या भूमिकेवरच खरं तर युतीतील ताणतणाव भवितव्य अवलंबून आहे. कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा युतीमध्ये अशा प्रकारे एकमेकांवर टीका करण्याचा प्रसंग झाला तेव्हा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून हे विषय मिटवले होते, हे विषय थांबवले होते. परंतु टीका काही थांबत नाहीये, कारण दोघांनाही मुंबईतील मतदारांच्या समोर जायचं आहे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये. आणि त्या निवडणुकीत मुद्दे कोणते घ्यायचे, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष मुंबईमध्ये नाहीच्या बरोबर आहेत. त्यामुळे एकमेकांच्या समोर उभं राहिल्याशिवाय, एकमेकांवर टीका केल्याशिवाय मतदार आपल्याकडे आकृष्ट होणार नाहीत, असा कदाचित दोन्ही पक्षांचा समज असावा. आणि त्याच दृष्टीने हा कलगीतुरा ही तोंड पाटील की सुरू असं म्हणावं लागेल. हिमालय, धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.